Sir, Two forces are there, so where it will be the resultant? upward. डाऊनला सर. Sir, down or right? No. Sir, resultant म्हणजे काय सर एक मिनिट सांगा. डाऊनवर. रिझल्टंट म्हणजे या दोघांचा जे कंबाईंड इफेक्ट आहे तो फोर्स. हे दोघांना जो रिप्लेस करणारा एकच फोर्स. सर ए सेंटर पॉइंट. याच्या आधी आपण काय केलं लक्षात घ्या. याच्या आधी आपण काय केलं, आपल्याकडे मेन फोर्स होता एक 10 न्यूटनचा. आपण त्याला डिवाइड केलं राईट, दोन याच्यामध्ये. सपोज हे 3 आलं, हे 4 आलं. आता आपल्याला काय करायचं तेच करायचं. हे सपोज 3 आहे 4 आहे, तर माझं 10 न्यूटन कसं येईल मग? असा येईल ना दोघांच्या मध्ये. सर बीच मध्ये सेंटर पॉइंट. व्हेरी गुड. सो दोघांच्या मध्ये येईल असं कुठेतरी रिझल्टंट. तसंच म्हणलं. राईट. सपोज माझे दोन फोर्सेस असे आहेत, तर कुठे येईल रिझल्टंट? सेंटर पॉइंट. दोघांच्या मध्ये. ओके. सपोज दिस इज लाईक दिस, दिस इज लाईक दिस. कुठे येईल रिझल्टंट? हा एक पॉइंट आहे. मिडलला. 10 न्यूटन. मला असं मिडलला सांगा, सर. मला असं सांगा. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? सेकंड सर. नीट बघा डायरेक्शन कुठे आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ त्याच्यामध्ये कुठे येईल? थर्ड मध्ये येईल राईट. यालाच मी असं लिहू शकतो ना, येस सर. राईट. Sir. समजलं आता रिझल्टंट कसं येईल? हा सर. हा Now we will Yes, sir. now we will see how to calculate the resultant. Okay. So methods of सर एक वेळेस ती दाखवा सर. huh? ती डायग्राम दाखवा सर एक वेळेस. हा सर. Okay. Noted. Yes, sir. Yes sir. Yes sir. So now see composition of forces. Method of finding the resultant force. Methods of finding the resultant force or a Sir, single आवाज ब्रेक होता है. इंटरनेट मुळे होत असेल. आता येतोय क्लिअर? येस सर. So what is composition of forces? Methods of finding the resultant force or a single force in magnitude and direction is called composition of forces. Right? Means we have to find the single resultant force. आपल्याला नंबर ऑफ फोर्सेस पासून काय करायचं आहे? सिंगल रिझल्टंट फोर्स एक काढायचा आहे. ओके. सो व्हॉट आर द मेथड्स टू फाइंड आउट द रिझल्टंट? रिझल्टंट फोर्सचे मेथड्स काय आहेत काढायचे? First method is analytical method. Second is graphical method. So in analytical method there are two types. One is trigonometric method, that is law of parallelogram of forces. Second is algebraic method. आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना? हा सर येतोय. तर आपण सध्या ॲनालिटिकल मेथड बघणार आहोत. ॲनालिटिकल मेथडमध्ये ट्रिग्नोमेट्रिक मेथड आपण फर्स्ट बघू. So how to calculate the resultant using the trigonometric method. So let us see what is the law of parallelogram of forces. Trigonometric method ला काय म्हणतो आपण? Law of parallelogram of forces. सगळ्यांनी लिहा आहे. आवाज कमी येतोय सर तुमचा. Law of parallelogram of forces. सगळ्यांनी लिहा माझ्यासोबत. It states if two forces acting simultaneously at point on body
can be represented in magnitude and सर ते ऍक्टिंगच्या बाहेर सिग्ने ते काय सर? simultaneously ओके. and direction by the two adjacent sides of parallelogram then the resultant can be shown in magnitude and direction by diagonal of parallelogram. Passing through the point of intersection of these two forces. लिहिलं सगळ्यांनी? एक मिनिट सर, एक मिनिट. येस सर. सो याचा अर्थ आपण नंतर डेरिव्हेशन केल्यावर बघू. व्हॉट इज द मीनिंग यू विल सी आफ्टर डेरिव्हेशन. Understood everybody? Leela? येस सर. येस सर. So basically काय म्हणते law of parallelogram force. Suppose there are two forces, okay? सर तुमचा आवाज लहान येतोय हो सर. Suppose there are two forces. Now आता येतोय आवाज? हा सर, क्लिअर. हाँ. There are two forces P and Q. ठीक है? P आणि Q दोन फोर्सेस आहेत अपार्ट फ्रॉम अन अँगल थीटा. आता मी काय केलं, हे याला एक्सटेंड केलं असं आणि याला पॅरलल लाईन अशी काढली. ठीक आहे, या साईडला पॅरलल इकडं काढली, या साईडला पॅरलल इकडं काढली. आता हे पॅरलेलोग्राम तयार झाला का? हा सर, पॅरलेलोग्राम. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज पॅरलेलोग्राम ऑफ लॉ. ओके, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस. ठीक है. So we have to find resultant R. So what parallelogram law says, resultant R जो आहे तो इथून डायगोनलला जो असतो डायगोनल तो असतो resultant R. Okay. Suppose that is making an angle of alpha with P. That is making an angle of alpha with P. So how to find this parallelogram law? ठीक आहे, ही साइड माझी Q राहील, ही पण साइड माझी Q राहील बिकॉज फोर्स इज Q. या साईडमध्ये फोर्स P आहे, त्याचा मॅग्निट्यूड P मी इथं लिहितो आणि ही पण पॅरलल आहे म्हणजे सेम असती बाजू, ही पण P. राईट. सो मी काय करतो आता, एक परपेंडिक्युलर काढतो असं. सर तुम्ही तिथं अल्फा लिहिले का सर? हो, अल्फा आहे ते. ठीक आहे, इथून बघा परपेंडिक्युलर काढलं मी सरळ. सो दिस इज थीटा, दॅट्स वाय दिस इज ऑल्सो थीटा. ओके, दिस इज थीटा, दॅट्स वाय दिस इज ऑल्सो थीटा. So wait. आता सगळ्यांनी लक्ष द्या.
हे ट्रायंगल मी इथं काढतो बघा. ओके, हे ट्रायंगल मी तुम्हाला समजण्यासाठी इकडं काढतो परत. हे थीटा आहे, हे क्यू आहे. ओके, हे काय राहील माझं, सॉरी दिस इज क्यू. ओके, सो ही बाजू काय राहील माझी सांगा. सी सर. ही बाजू काय राहील माझी. सी सर. सपोज हे फोर्स क्यू आहे तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय राहील. cos राईट, व्हेरी गुड. व्हॉट इज युअर नेम. sir prime ही साईड काय राहील. sin ठीक आहे, हे क्यू पॅरलल याला आहे बघा, याला. सो दॅट्स वाय हे क्यू येईल, ही राहील क्यू कॉस थिटा, ही राहील क्यू साइन थिटा. समजलं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. अंडरस्टूड. येस सर. सो नाव आता बघा, हे ट्रायंगल काढतो मी इथं. ठीक आहे, ते थोडं क्रॉस आलंय म्हणून परत काढतो इथं. सो दिस इज माय लाईन. ओके, दिस इज रिझल्टंट आर. हे अल्फा आहे, हे आहे क्यू, हे थीटा आहे, क्यू कॉस थीटा आहे, हे क्यू साइन थीटा आहे, आणि एवढं हे पी आहे. ओके, हे राईट अँगल ट्रायंगल आहे का. यस सर. सो पायथागोरस स्क्वेअर, हाइट स्क्वेअर, डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू आर इज इक्वल टू क्यू साइन थीटा होल स्क्वेअर प्लस पी प्लस क्यू Cos. कॉस थीटा का होल स्क्वेअर. अंडरस्टूड Square. एवरीबडी. यस सर. येस सर. So now we will solve this. Q square sin square theta plus P square plus Q square cos square theta plus 2PQ cos theta. This is R square. Okay. So here P square plus Q square common घेतला. ब्रॅकेट मध्ये बघा, हे sin square theta आणि हे cos square theta येईल. प्लस 2PQ cos theta. This is R square. याचं काय व्हॅल्यू सर येईल आवाज सांगा. लहान येतोय सर. याची काय व्हॅल्यू येईल सांगा. sin square Sir, theta one. plus cos square theta. कशाची सर. So P square plus Q square plus 2PQ cos theta is equal to R square. So R is equal to what? P square plus Q square plus 2PQ cos theta. ही काय आली आपली रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आलं बघा. मॅग्निट्यूड मीन्स व्हॅल्यू, मॅग्निट्यूड. ओके, सो Yes, दिस sir. इज द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. जर तुमचे दोन फोर्स ऍक्ट होत असतील पी आणि क्यू सेपरेटेड बाय अन अँगल थीटा, देन युअर रिझल्टंट विल बी पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थीटा. एवढी तुमची रिझल्टंटची व्हॅल्यू येईल. ओके, पण रिझल्टंट कोणत्या डायरेक्शनला किंवा कोणत्या अँगलला ॲक्ट होईल ते कसं काढायचं बघा. टॅन अल्फा, टॅन अल्फाची व्हॅल्यू सांगा मला. टॅन थिटाची व्हॅल्यू काय असते. टॅन थिटाचा फॉर्म्युला सांगा. अपोजिट बाय opposite divided by adjacent. ॲडजस्टंट. अपोजिट काय येतं, क्यू साइन थिटा. ॲडजस्टंट बघा, ही साईड आहे का, ही साईड आहे बघा ॲडजस्टंट. इथं अल्फा आहे आपला, राईट. अपोजिट इज क्यू साइन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा लिहू का. लिहा सर. राईट. सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा. सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर आहेत का, सायंटिफिक कॅल्क्युलेटर. नो सर. नाही सर. आहे सर. कॅल्सी आहे सर. कॅल्सी आहे. नाही आहे सर. का नाही आमच्याकडे घेतले नाही. तुम्ही? का नाही घेतले कॅल्क्युलेटर. सर लॉकडाऊन पडलंय सर.
तर आम्हाला कोणी म्हणलंय नाही सर कॅल्क्युलेट लागते म्हणून. नाही लॉकडाऊन तर आता पडलंय ना, जानेवारी फेब्रुवारी हो मार्च सर, पासून. पहिलं माहित नव्हतं ना सर आम्हाला कॅल्सी लागते की नाही ते. आम्हाला कोणी सांगितलं नाही सर कोणतं calculate लागतं म्हणून. नाही सर. आणि ते चालवता बी आहे ना सर. सर ते स्टार्टिंगला इंजिनिअरिंग करतानाच कॅल्सी इम्पॉर्टंट राहते सर. हो का? म्हणजे सर पहिल्यापासून घेतली तरी चालत होती सर, यांनी घेतलीच नाही. आणि आम्हाला कोणतंच सर म्हणलं नाही की ते. माहित पण नव्हतं आम्हाला. असं कसं म्हटलं नाही रे, कोणत्याच सरांनी एक सेमिस्टर झालं तुमचं. तर कोणतेच सर म्हणले नाही सर. खरं मॅथचे सर सर म्हणले म्हणले नाही, नाही. कोणते सर म्हणले नाहीत. तर आमचे मॅथची सर लई छान शिकवतात सर, काहीच कळत नाही तेवढं. कोण कोण? नाही कॅल्सी घ्या म्हणून म्हणले होते म्हणलं सर. नाही, मॅथ्सचे कोण म्हणलं होतं? हे कधी म्हणले होते प्रवीण शांत बस. मॅथ्सचे कोणते टीचर शिकवतात? अरे बस प्रवीण कुठं म्हणले होते सर. नाही, म्हणले नाही नाही सर. मॅथ्सचे कोणते सर कोणीच काय म्हणलं नाही सर. क्लास करणार ना सर हे. नाही, सर यायना हा, कधी सर. करणार सर क्लास, यायला काहीच माहित नाही सर मला काय हे म्हणजे. सांगा, मॅथ्सचे कोणते तुम्ही सर? काय करतो सर, मिस करत नाही सर. एक मिनिट थांबा. मॅथ्सचे कोणते सर काहीतरी म्हणत होतं कोणतरी. विधाता हो सर. काय झालं मॅथ्सचं काय झालं? काय सर काय झालं? मॅथ्सचं काय मी म्हणत होता, काही समजत नाही अहो, सर काय नाही सर, ते असंच म्हणजे ते सर त्या सरांना विचारायला गेलं की सर ते लई राग करतात, मग विचारावे वाटणार म्हणून सर त्याचा क्लासच नाही करत खूप जण. डोमकुंडवर सर का? हा दामकोंडवर सर. बरं. आम्ही करतो सर, रेग्युलर करतो सर डेली. सर त्यांना काही daily करतो, विचारायला गेलं की एकदम भडकतात सर ते. सर आम्ही समजून घेतो सर, विचारत नाही मग. ए बस बे प्रवीण, तुला लई समजते का? समजून घ्यायचं हो, रे. जाऊ दे. समजलं नाही तर सर आम्ही प्रवीण- युट्यूब वर बघतो पण ते कधी विचारत नाही प्रवीण सर. आणि सौरभ तुम्ही टॉपर हावर घातले, बस खुश. कसं हा, आहे हो, बघा, हॅलो, topper आहे, बस. सगळ्यांचे लेक्चर करायचे. हॅलो, ऐका रे. हा माझं सर. ऐकता की नाही कोणी? हा सर ऐकायला सर, बोला की. हा सर बोला. सगळ्यांचे लेक्चर करत जा. काही डाऊट्स असले तर YouTube वर किंवा नेटवर बघायचं आधी. नाही समजलं तर सरला विचारायचं. लेक्चर नाही केल्यावर समजते का? YouTube वर बघतो सर. लेक्चर नाही केल्यावर नाही समजणार ना रे. हा मग सर आम्ही सर या प्रवीणला विचारा मॅथ मध्ये किती मार्क पडले का? आउट ऑफ आहेत का? एवढं शिकवा, एवढं म्हणायला असतं. बरं, आपला सब्जेक्ट समजतोय की नाही सगळ्यांना? हा सर समजते सर, तुमचा समजते सर. सर आता लेक्चर केल्यावर प्रत्येक सब्जेक्ट समजते सर. हे बरोबर बोललो. कोण बोललंय? मॅथ मध्ये तू टॉप मारलास काय सांग? कोण बोललं ते विधाता लेक्चर केल्यावर कुमार. बरोबर समजते? मारला रे. कोण बोललं ते लेक्चर केल्यावर बरोबर समजते? प्रवीण आहे सर. प्रवीण बरोबर आहे ते. प्रवीण आणि सौरभ दोघ जण सर, यांच्या दोघाला टॉप मार्क आहेत वाटतं सर मॅथ मध्ये फर्स्ट सेमिस्टर. बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं, बरोबर आहे ना. हा, Lecture बरोबर केल्यावर आहे ना माझं. मी 80 घेतला मार्क मॅथ मध्ये. तू किती घेतला सांग बरं? मला 76 आहेत. मी 95. बघला. चला, सर, आता सब्जेक्ट शिकायचं की नाही, काय भांडणं करायचे? जाऊ द्या सर, शिकवा सर तुम्ही, काही विषय नाही सर, शिकवा तुम्ही. So alpha is equal to tan inverse of what? Q sin theta by P plus Q sin cos theta. हे जे आवाज कमी येतो. हे अल्फा जे आहे ते काय डिसाइड करते सांगा मला. आता आर आपल्याला काय देणार आहे? हे मॅग्निट्यूड काढलं आपल्याला. अल्फा म्हणजे काय डिसाइड करते? रिझल्टंट फोर्सचा. मला सांगा, वेक्टर क्वांटिटीला कोणकोणते दोन गोष्टी लागतात? मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन. बरोबर. मॅग्निट्यूड आला इथं, व्हॅल्यू आली, हो. म्हणजे हे काय देणार आपल्याला? डायरेक्शन. सो आता समजलं, फोर्स इज वेक्टर क्वांटिटी, वाय फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. हो सर. अंडरस्टूड. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे दोन फोर्सेस आहेत, 10 न्यूटन आणि एक 40 न्यूटन. सो याचा रिझल्टंट कितीवर ॲक्ट होईल? सपोज 10 डिग्रीवर, आणि त्याची व्हॅल्यू असेल सपोज 30 न्यूटन, 50 न्यूटन. सो एक तर डायरेक्शन लागेल आपल्याला फोर्स डिसाईड करायला, कोणत्या डायरेक्शनमध्ये किती अँगलवर ॲक्ट होते, आणि त्याची मॅग्निट्यूड लागेल. सो दॅट्स वाय फोर्स इज अ व्हॉट? वेक्टर क्वांटिटी. अंडरस्टूड? Yes, sir. कोणी विचारलं वाय फोर्स इज वेक्टर क्वांटिटी, सो तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे.
ठीक आहे, मी विचारणार याच्यामध्ये ओरल एक्झाममध्ये. सर एक वेळेस सांगा ना सर. फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. वाय? फोर्सला काय लागतो? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला हा आहे, ज्याच्याने व्हॅल्यू येते आपली. आणि डायरेक्शन म्हणजे अँगल. अँगलने आपल्याला काय भेटते? डायरेक्शन भेटते फोर्सची. सो मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर रिक्वायर्ड टू डिफाईन फोर्स. फोर्स डिफाईन करायला एक मॅग्निट्यूड लागतो आणि एक डायरेक्शन लागते. अंडरस्टूड? सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा सगळ्यांनी. p² + q² + 2pq cos θ अँड अल्फा टॅन अल्फा. हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघा खूप. सगळ्यांनी नोट डाऊन करा. दिस वन अँड दिस वन. सर स्क्रीन शेअर करा. बाकीचे जण का करत नाही रे लेक्चर? 20 जण आहेत तुमचे. सर एवढीच अटेंडन्स राहते सर, एवढे जण करतात. नाही सर, 25, एवढीच असते सर. 25, 30. बाकीच्यांना मी खूप कमी मार्क देणार आहे. त्यांना सांगून टाका, तुमचे मित्र मैत्रिणी वगैरे असले ना जे अटेंडन्स करत नाही ना, त्यांना खूप कमी मार्क्स देणार आहे म्हणून. सो पर्सेंटेज रिड्यूस होऊन जाईल. अंडरस्टूड? लिहिलंय सगळ्यांनी? नोट डाऊन केलंय का? एक मिनिट सर. सर So now there are some limitations to this parallelogram law of forces. काय लिमिटेशन्स आहेत ते बघा. व्हिडिओ पाहिला का कालचा सर्वांनी शेअर केलेला? व्हिडिओ पाहिला का कालचा? सर नाही बघितला सर. काल आहे ना 6 तास प्रेड होते सर, नेटच संपवून घेतलं. सो व्हिडिओ बघा. व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजेल बरं का फोर्स सिस्टीमचा एकदम बेसिक. सर नेटच उरणार गेले सर. ओके, काही करा पण ते व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला समजेल आणखी डिटेलमध्ये. तुम्ही होमवर्क इझिली करू शकता. हो सर, ठीक आहे. हे बघा लक्षात घ्या, जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली ना तर तुम्ही फेल होताल बरं का. कारण हे सब्जेक्ट तितकाच अवघड आहे. जर प्रॅक्टिस नाही केली, कन्सेप्ट नाही समजले तर हा सब्जेक्ट तेवढाच अवघड पण आहे. सो रेग्युलरली प्रॅक्टिस करत जा, कारण पुढचे दिवस म्हणजे जर प्रॅक्टिस नाही केली तर पुढचं समजणार नाही असं आहे. अंडरस्टूड? सो दॅट्स वाय रेग्युलरली प्रॅक्टिस करा. ज्या दिवशी दिलं आहे होमवर्क त्या दिवशी करायचा प्रयत्न करा. मी व्हिडिओज पण टाकतोय, ते पण बघा. ते बघितल्यावर तर तुम्हाला शुअरली ते सॉल्व करता येईल न्यूमरिकल. ठीक आहे? सो नाव हां, काय लिमिटेशन्स आहेत त्या फॉर्म्युला यूज करायला? सो ओनली टू फोर्सेस शुड ॲक्ट. ओके, फक्त 2 फोर्सेस जर ॲक्ट होत असेल तरच ते फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. and these 2 forces should be concurrent. What is meant by concurrent? सेकंड पॉइंटचा अर्थ सांगा बरं मला नंतर. Only 2 forces should act and these 2 forces should be concurrent. सेकंड पॉइंटचा अर्थ कोणाला समजलाय का? सर ते सेम असतात 2 फोर्स. नॉट सेम. त्यांच्या साइड सेम असतात सर. साइड नाही, सांगा. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन इक्वल असते. these 2 forces should be concurrent. concurrent force म्हणजे काय? तर फोर्स एका जागीच हे व्हेरी गुड. काय नाव तुझं? रोहन कांबळे. एका पॉइंट मधूनच फोर्स दोन्ही पास झाले पाहिजे. ओके, सो दिस इज कॉन्करंट. सो जर हे 2 कंडिशन मीट होत असेल तर आपण लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस यूज करू
शकतो. ओके, सो एक क्वेश्चन घ्या प्रॅक्टिससाठी. हां, फाइंड द एक मिनिट सर. कॅल्क्युलेटर सगळ्यांनी सोबत ठेवा. आणि ज्यांनी घेतले नसतील, जेव्हा लॉकडाऊन उघडेल तेव्हा 991 MS, हे बघा 991 MS घेऊन टाका. कॅल्सी 650 पर्यंत येईल, 650 700. ठीक आहे, 991 MS. फाइंड द रिझल्टंट फोर्स अँड इट्स डायरेक्शन. सर ही आहे माझ्याकडे. दुसरी असली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इफ टू फोर्सेस कुठून घेतला रे विधाता? दुकानातून. 20 न्यूटन अँड कुठल्या? 40 न्यूटन सांगतो नंतर is क्लास along the, लिहिताय का सगळेजण? सर हा सर लिहितोय. हो सर. ठीक आहे, काय क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे? दोन फोर्सेस ऍक्ट होत आहेत, 20 न्यूटन आणि 40 न्यूटन. ओके, सो व्हॉट इज द रिझल्टंट फोर्स? ट्रॅकिंगच्या बाजूचा अलॉंग आहे का सर? हां, along the adjacent sides, along the adjacent sides of parallelogram making angle of 60 degrees. लिहिलंय सगळ्यांनी क्वेश्चन? एक मिनिट सर. सर काय करायचं सर? रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचा अँगल फाइंड आउट करायचा. सो फर्स्ट 20 न्यूटन असं दाखवतो मी. सेकंड इज 40 न्यूटन. किती अँगल दिला आहे दोघांच्या मध्ये? 60 डिग्री. 60. सपोज मी याला P कन्सिडर करतोय आणि याला Q. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रिझल्टंट? बरोबर. येस सर. व्हॉट इज P? 20 चा स्क्वेअर प्लस Q 40 चा स्क्वेअर 40 स्क्वेअर. 2 into 20 into 40 into cos of 60 डिग्री. हे सॉल्व करा. पहिले काय करायचं, कॅल्शियम मध्ये एवढं सॉल्व करून घ्यायचं बघा. त्याच्यानंतर काय करायचं, त्याला स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट ऑफ आन्सर. सांगा मला काय व्हॅल्यू? कोणाकडे कॅल्शियम आहे का? विधाता कर. हा सर, करायला सर. एक मिनिट. सर एक वेळेस दाखवा सर. ते फॉर्म्युला यूज करा ना, आपण डिराईव्ह केलेला. सर ते काढा ना, एक मिनिट. फॉर्म्युला यूज करा ना. आता मागाशी जे शिकवलेलं आहे तेच आहे. करायलो सर. काय दाखवायची काय गरज आहे? हे बघा, P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos थीटा. P मी 20 घेतलाय, Q 40 घेतलाय आणि 2PQ cos 60. त्याच्यामध्ये ऑनलाईन करता येत नाही का?
हे बघा याच्यावर दाखवू का मी गुगलवर? हा सर दाखवा. काय फर्स्ट 20चा स्क्वेअर 20 प्लस 40 स्क्वेअर. 20चा स्क्वेअर कुठे आता 20⁻². ठीक आहे, सॉरी इथं पहिल्यांदाच यूज करतोय. बॅकचं ऑप्शन कुठे आहे त्यात? कुठे आहे क्लिअर? कुठे आहे? वरी 20चा स्क्वेअर प्लस 40चा स्क्वेअर. हे बघा x⁻y 40 प्लस 2 इंटू 20 इंटू 40 इंटू कॉस ऑफ किती आहे 60. 60 सर 52 पॉइंट याचा स्क्वेअर रूट कुठे आहे? सर 52.91 स्क्वेअर रूट ऑफ इथं आन्सर आहे. हा बघा स्क्वेअर रूट ऑफ आन्सर केलं तर 21.8 21.8206. नाही, एक रॉंग आन्सर. 52 राईट आहे. सर कसं सर? सर 52.91 येते सर. सर तेच आहे. 20 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर 40 स्क्वेअर प्लस 2 इंटू 20 into 40 इंटू 40 इंटू हे बघा इथं डिग्री सिलेक्ट केलेलं. ओके, cos 60 कॉस ऑफ 60 डिग्री सिलेक्ट पाहिजे तुमचं वरती. सो दिस इज इक्वल टू हाऊ मच? 2800. स्क्वेअर रूट ऑफ आन्सर सर मग पुन्हा इक्वल दाबायचं का सर? स्क्वेअर रूट ऑफ आन्सर केलं तर काय आलंय? 52.91 आलंय. 52.91. हो चालेल सर. तुम्ही जे पण करता ना तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये बघा आन्सर म्हणून एक हे असेल. तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेटर खरेदी करता ना, सपोज मी केलं 6 इंटू 5 ओके 30 आलं. मी क्लिअर केलं समजा इथून क्लिअर कुठं आहे AC, तर आन्सर इक्वल टू केलं तर 30 बरोबर येते बघा. समजलं का? म्हणजे स्टोअर राहते ती व्हॅल्यू. तुम्ही जेही कॅल्क्युलेशन केलं ना, फॉर एक्झाम्पल 90/5 हे तुम्ही केलं ओके इक्वल टू किती आलं 18. त्याच्यानंतर तुम्ही AC दाबून टाकलं म्हणजे 0 आलं ते. तुम्हाला जर रिकॉल करायचं असेल मागचं आन्सर काय होतं तर आन्सर डायरेक्ट दाबलं तर मागची व्हॅल्यू येते. तुमच्या कॅल्सीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? आन्सर इज इक्वल टू दाबावं लागेल. आन्सर इज इक्वल टू. ठीक आहे, समजलं सगळ्यांना कसं सॉल्व करायचं? हो सर. हा सर. सो दिस वॉज द आन्सर. किती आला? 51. 1.92. ठीक आहे, आता अल्फा कसं काढणार? म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यू भेटली त्याची पण डायरेक्शन काढायची. आता अल्फा इज इक्वल टू काय फॉर्म्युला? tan इनवर्स ऑफ फॉर्म्युला सांगा. नोट डाऊन केला सर ना? व्हॉट इज द फॉर्म्युला? एक मिनिट सर. कशाचा सर? अल्फा डायरेक्शन काढायचं आपल्याला. अल्फा आता आपण डिराईव्ह केलेला लिहिलेला नाही का कोणीच फॉर्म्युला? Q sin theta by P plus Q cos theta. कोणीच लिहिला नाही का बाकीच्यांनी? लिहिलंय सर. p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस व्हॉट इज Q हिअर? 40 sin 30 डिवाइडेड बाय व्हॉट? P 20 प्लस Q काय? 40 cos 30. ठीक आहे, बघा याला कसं सॉल्व सर करतो टॅन किती आहे सर? हा काय टॅन काय काय टॅन ते तुम्ही टॅन आहे वाटतं ना? हा सर टॅन टॅन इनवर्स येते. मायनस. अच्छा इनवर्स आहे का? कारण हे आपण टॅन अल्फा होता ना, हे डेरिवेशन मध्ये बघा हा, हा, टॅन अल्फा काढायचा असेल तर तुम्हाला टॅन इकडे न्यावं लागेल ना, इनवर्स करावं लागेल त्याचं. बरोबर.
हो बरोबर. सो हे सॉल्व करा बरं. 40 sin 30. मी पहिले डिनॉमिनेटर सॉल्व करून घेतो, ठीक आहे. 20 + 40 cos 30. 20 + 40 × cos 30. डिनॉमिनेटर आला माझं. किती आलं बघा, 54.64. 64. याचा इन्व्हर्स घेऊ का मी? हे काय म्हणजे 1 डिवाइड बाय 20 + 40 cos 30, बरोबर. cos 30. त्याला इन्व्हर्स करतो मी. ओके, 1/x करून टाकतो त्याला. इंटू 1/x का केलं कळालं? डिनॉमिनेटरमध्ये आहे ना. 1/x केलं म्हणजे ते न्युमरेटरमध्ये गेलं आता. इंटू 40 sin 30. इंटू 40 इंटू sin 30. 0.366. याचा टॅन इन्व्हर्स पाहिजे आपल्याला, बरोबर. याचा टॅन Yes, इन्व्हर्स sir. बघा. टॅन इन्व्हर्स आहे शेवटी. टॅन इन्व्हर्स. टॅन इन्व्हर्स ऑफ आन्सर 20 पॉइंट. चुकतंय आन्सर काहीतरी. सर चुकते कसं कळायली सर तुम्हाला? बुक मधला आन्सर वेगळा आहे ना. माझ्या सर कॅल्क्युलेशन. 87.29 आले सर. अरे मित्रांनो, साइन थीटा आपण 30 ठेवलाय ना. साइन 60 पाहिजे ना. साइन 60 पाहिजे ना. थीटा किती आहे? डिग्री 60 डिग्री आहे ना. आपण 30 लिहिलं होतं, कोणी सांगितलंच नाही तुम्ही करेक्शन. सर 87.27 आले. थांबा 40 sin 60. आता आन्सर बरोबर. थांबा 40 इंटू पहिले खालचं करून घ्या. 1/x. मी कसं सॉल्व करतोय बघा. हे बघा, हे काय सपोज म्हणजे 20/20 + 30 आहे, ठीक आहे. मी असं सॉल्व करतो 20 इंटू 1/20 + 30, बरोबर आहे. म्हणजे मी हे 1/x मध्ये करतोय. समजलंय का? मी इन्व्हर्स का केलं त्याच्यामध्ये. So, खालचं सॉल्व करून घेऊ आधी आपण. 20 + 40 cos 60 आहे ना. 40 60. 40 cos 60, ठीक आहे. ही माझी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आली. तुम्ही काय करू शकता, लिहू पण शकता, ठीक आहे. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 40 आली. न्यूमरेटर सॉल्व करून घेऊ आपण, ठीक आहे. 40 इंटू काय न्यूमरेटरमध्ये sin 60. sin 60, ठीक आहे. डिवाइड बाय 40 करू का आता? मला लक्षात आहे डिनॉमिनेटरमध्ये किती आलं होतं, 40, बरोबर. येस सर, 40 आलं. आपली ही व्हॅल्यू आली आता. ओके, आता याचा टॅन इन्व्हर्स. टॅन इन्व्हर्स ऑफ आन्सर 40.89. दिस इज करेक्ट, ठीक आहे. मागच्या वेळेस आपला अँगल चुकला होता. बुकमधलं क्वेश्चन आहे. बुकमध्ये आन्सर किती आहे? 40.89 डिग्री. सो हे 60 आहे बघा. सो आपलं 40 कुठं येईल मग? समवेअर हिअर. सर माझं उत्तर आलं कसं यायलंय सर? 0.021. टॅन इन्व्हर्स नसून दाबलं तर असं दाबलेलं आहे सर. ओपन कर तुझा व्हिडिओ. कोण बोलतंय? फास्ट कर, 10 मिनिट राहिले. बघा सर, आधी मी हां कर. काय करतोय तू? मी आधी खालची, तुम्ही जे खालची काढले होते ना सर, ते काढून घेतो आधी. काढ ना. ते काय ते खालची व्हॅल्यू 20 + 40 cos 60. 40 + 20 + 40 × cos. हे कर, कॅमेरा ऑन कर. किती आले आन्सर? 60 दाबते. cos 60 आहे ना सर?
40 आला ना. 40 यायले सर इथं. हो सर. बरोबर आहे. न्यूमरेटरची व्हॅल्यू काढ आता. न्यूमरेटर काय लिहित चला सगळ्यांनी. 40 साइन 60 न्यूमरेटर कर. 40 इंटू साइन 60 40 इंटू साइन 60. 40 इंटू sin 60 सर 20√3 आले. डिवाइड बाय 40 करायचं त्याला डिनॉमिनेटर. (20√3/40) नाही रे, त्याच्यामध्ये नाही करायचं ना. त्याच्यामध्ये थोडी नाही ते. 20√3 डिवाइडेड बाय होल डिवाइड बाय 40 आहे ना. हा सर. 20 इंटू √3 कर तू. 20 इंटू √3. 20 इंटू √3. हा सर आन्सर केलं. काढ. व्हॉट इज आन्सर? सॉल्व कर ना ते. ठीक आहे. डिवाइडेड बाय कर आता डिवाइड बाय 40 कर. काय करतोय तू? सर ते तुम्ही जे म्हणले ना सर डिवाइड बाय 40 कर. तसं नाही करायचं ते. 20 इंटू √3 डिवाइड बाय 40 असं करायचं बघ. असं इकडं बघ. 20 इंटू हा सर √3 बघायचं. डिवाइडेड बाय 40 असं येते. तू काय करतोय? 20 इंटू √3/40 करतोय. असं नाही येते. दिस इज रॉंग. कारण हे न्यूमरेटरची व्हॅल्यू वेगळी आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वेगळी आहे ना. न्यूमरेटरची व्हॅल्यू काय आहे? 20 इंटू √3. कॅमेरा ऑन कर तुझा. हा सर. हां 40 लिहितो त्याच्यात. आता बघ कॅल्क्युलेट कर. इज इक्वल टू दाब 0.866 आला का? हां √3/2 ची व्हॅल्यू काय आली? √3/2 येत आहे का? √3/2. ठीक आहे. ओके. येऊ हो दे. सर. टॅन कुठे दिसतंय का तुला? सर. टॅन बघू दे तुझ्या. हो सर आहे सर टॅन. टॅन इनवर्स आहे का? हो सर आहे. थांब. शिफ्ट कुठं आहे का? शिफ्ट वगैरे कुठं आहे का बघ तुझ्या कॅल्सी. हो सर आहे ना. शिफ्ट दाबून टॅन इनवर्स दाबू का? शिफ्ट दाबून टॅन इनवर्स दाब. हा सर केलं. आन्सर मग ती रूट. आन्सर कुठं आहे का बघ. हो सर हे आलं सर आन्सर. आला. हो सर 40 आले. बरोबर आहे ना आन्सर. हा सर. आन्सर हो, म्हणजे सर. ते √3/2. आन्सर म्हणजे ते हा तुम्ही तेच मागच्या नाही. वेळेस आणि सॉल्व त्याला केलं. डायरेक्ट टॅन इनवर्स न करायचं का मग सर? म्हणजे आपल्याला टॅन ठीक आहे. इनवर्स ऑफ √3/2 लिहायचं होतं. पण आपण √3/2 च्या ऐवजी डायरेक्ट आन्सरचं बटन दाबलं ना, तर मागं जे आपण कॅल्क्युलेट केलं जस्ट मागच्या स्टेपमध्ये हा सर. ते सेव्ह राहतं तुमच्या कॅल्सीमध्ये. आता कॅल्सी ऑन कर. आता सगळं AC दाबला का तू? AC दाबला. थांब. आता सपोज तुला ते जे आन्सर आलं 40.89 त्याचं सपोज तुला साईनची व्हॅल्यू घ्यायची असेल. साईन थिटा. ठीक आहे. तर साईन ऑफ दाब. साईन ऑफ किंवा आन्सर इज इक्वल टू दाब. थांब. आन्सर इज इक्वल टू दाब. आन्सर इज इक्वल टू बरोबर. स्टोअर झाली का हा, व्हॅल्यू? सर. मागची व्हॅल्यू स्टोअर झाली. हो ठीक सर आहे. झाली सर. आता तुम्हाला सपोज आता इकडं बघा PPT मध्ये बघा. आता त्यांनी मागची व्हॅल्यू काय 40.89 त्याच्या कॅल्सीमध्ये स्टोअर आहे. आता मला साईन ऑफ समजा 40.89 काढायचं असेल तर मी साईन ऑफ 40.89 टाईप करू शकतो किंवा साईन ऑफ डायरेक्ट आन्सर जर टाईप केलं तरी पण माझा फायनल आन्सर येऊन जाईल. समजलं का फरक? हा सर. म्हणजे तुम्ही असं पण टाईप करू शकता. अदरवाईज डायरेक्ट आन्सर जर टाईप केलं तर ती ही व्हॅल्यू स्टोअर करून घेईल आणि तुमचं फायनल आन्सर येईल. ओके. ठीक आहे सर. ओके सर. समजलं विद्यार्थ? आता बाकीच्यांना समजायचं तुझं काम आहे. हो सर ठीक आहे कोणाकडे चालते. कॅल्सी असेल समजा तर हो अटेंडन्स सर, घे चालतंय. विद्यार्थ. काय म्हणले सर? अटेंडन्स घे. अटेंडन्स 12:30 हा वाजता सर ठीक आहे. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स टाईप करा.
एक होमवर्क देतो, कोणी लिहू नका करू. होमवर्क देतोय मी. ओके, होमवर्क लिहा सगळ्यांनी. हा सर सांग. लिहा, मी PPT वर लिहितोय बघा. सर स्क्रीनशॉट पाठवून घेतला तर चालते का? काय? स्क्रीनशॉट. पण तुम्हाला लिहायचं आहे ना हे. हो ना सर, लिहिता ना सर नंतर. ठीक आहे, एवढा क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचा एका जणांनी कोणतरी. सर एकदा करा ना, मी वाचतो. एक बोर्ड दाखवा सर. सर दिसत नाही सर बरोबर. Sir, calculate resultant of two forces having magnitude 600 N and 400 N and sir हे काय आहे? ऍक्टिंग. and acting at 60 degree to one another. They have same. दोन कंडिशन आहेत बघा. पहिले सेम हा सर, opposite same आणि आणि opposite sense. same. ठीक आहे, सेम सेन्स मध्ये बघा असे डायग्राम येईल तुमचे. ओके, सेम सेन्स अपोजिट सेन्स मध्ये. ओके, सेम सेन्स म्हणजे दोन्ही एकमेकापासून दूर जात आहेत. अपोजिट म्हणजे एक दूर जातो, एक जवळ येतो पॉइंट पासून. ठीक आहे, सर फॉर्म्युला वापरून करायचं ना. हो. सो बेसला 400 न्यूटन घ्या. 400 न्यूटन 60 डिग्री. सेम. ठीक आहे, हे दोन काढायचे तुम्हाला. दोघांचा रिझल्ट. अंडरस्टूड? ओके सर.